अगं घाबरू नको, कोणी नाही येणार इथं. अरे पण कोणी आलंच तर काय करणार आहोत आपण? तू कॉफी घे ना. हे बघ ऐक, एकतर आपण क्लास बंक करून आलोय आणि आता जर बाबा इथे आले आणि त्यांनी आपल्या दोघांना बघितलं ना, तर तू तर जाशीलच पण मीही जाईन. अगं अख्खा कॅफे बुक केलाय आपण, ते पण 2 तासांसाठी. काय? हो. अरे भाई तू ए, ऐक. मी तुझा भाई वगैरे काय नाही हा, आणि जगासमोर मी भाई असल्याची ऍक्टिंग करू शकत नाही. एक मिनिटं, मला काहीच समजत नाहीये. काय चाललंय सगळं? हे बघ चैत्रा, मला माहितीये लहानपणापासून मी तुला आवडतो हां? आणि शाळेत असल्यापासून मी मागं पुढं करायचो तुझ्या, कॉलेजमध्ये पण सुद्धा. पण तू कधीच बोलणार नाहीस. तू फक्त भाई भाई करत राहशील आणि गावभर बडबड करत फिरत राहशील. असं काही नाहीये रे. तू उगाचच काहीतरी नको प्लीज. हे बघ, त्या दिवशी आप्पा जेव्हा म्हणाले तुला घरी घेऊन ये, तू चहाला बोलवलंस. हां. त्या दिवशी तर खरं फाटलीच होती माझी. पण का? चैत्रा, हां. आय लव्ह यू. गुणगुणते मन हे गुणते मन गुणगुणते मन हे गुणते मन हा 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 लागेना मन हे आता शोधे कुणाला मी राधा बनून वाट का पाहे तुझी मी कुणा मी आठवे श्याम रंगी मन गुणगुणते मन हे गुणते मन गुणगुणते मन दोघांचे मन गुणगुणते मन हे गुणते मन गुणगुणते मन दोघांचे मन मंदिराचे का हवाले जन्मे दिशातून मन वेदिका वाहती वारे रमले किनारे उमले फुलातून गंधर्वा निरसले मनी घेवाहुत मला मी हसते तरी विरही प्रिया हे मन बावरे ग झाले तुझे तू रात हो ग माझी मी चांद तुझा सोबत हे तारे गुणगुणते मन हे गुणते मन गुणगुणते मन गुणगुणते मन दोघांचे मन गुणगुणते मन हे गुणते मन गुणगुणते मन दोघांचे मन गुणगुणते मन हे गुणते मन गुणगुणते मन दोघांचे मन गुणगुणते मन हे गुणते मन गुणगुणते मन दोघांचे
होय कळले हा इथे खोदा इथे इथे नारळ 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 होय 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 खोदा हा नंतर बोलतो. काय बुवा एवढं लांब कशाला बोलवलं? ऑफिसवर यायचं ना. त्या माणसांनी याला पुन्हा त्रास दिलाय जमिनीवरून. बुवा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, हा प्रश्न केव्हाच मिटला असता. तुम्ही यांना घेऊन यायला पाहिजे होतं माझ्याकडं. चूक झाली. ते लोक आता लय त्रास द्यायला लागले. उलट माझ्यावरच केस करायची म्हणते. हा मग तुम्ही केस करा ना. तुमची सगळी कागदपत्र बरोबर आहेत. नाही तर जातीची केस टाका. जिंदगीभर नाद नाही करायचा. तूच बघ ना काय करायचं ते. बुवा तुम्ही पहिले पोलिसात तक्रार द्या. शांत राहिलं तर ठीक आहे, नाही तर बघतो मी काय करायचं ते. जाऊ बघा तेव्हा टाइमपास. अरे काय बन्या, अरे इकडे बघ की. अरे करा ना काम तुमचे. कळतं का नाही? कुठं चाललंय तिकडे? उराक पटपट. हा मोठा टोकळा 12.5 आणि लहान इट 9 रुपये. हो दादा. याच्याहून 1 रुपया कमी नाही घ्यायचा, कळलं का? नाही ते चौकातला बिल्डर आपली विडी घ्याय नाही. वीट घ्याय नाही. हा ना. अरे त्याला आपल्या स्टाईलने समजाव की. कांद्याने केस टाकली आपल्यावर. त्याच्या तर कांबळ्याच्या तर चाल रे. तेव्हा दादा मी कांबळ्या बोला बघावंच लागलं. हे बघा ऐका समध्यांनी, झाकली मूठ 1.25 लाखाची. गावात तमाशा नको म्हणून तुम्हाला इथं खाजगीत बोलवले. हे बघा ग्रामपंचायतीने एकमुखाने ठराव केला आहे की यावर्षी नदीच्या पूजेचा मान मामासनीच द्यायचा. असं कसं?
तो मान तर कायम भावाचाच आहे ना. हे बोसडीच्या तुला काय कळतं रे यातलं? तुझा अख्खं घर तर पाण्याखाली येईल त्याचं बघ की आधी. अरे जरा शांत राहा की दादा. आता झालं ना तुमच्या मनासारखं. या वर्षी नदीची पूजा मामाच करणार आहे. मामाच्याच हस्ते झाली पाहिजे. होईल होईल. जोशी बुवा, यावर्षी जरा थंड घ्या. नाही म्हणजे माझं ऐका जरा. माझ्या शब्दाचा मान ठेवा. पुढच्या वर्षी आहेच की तुम्ही, आहेच की आम्ही करून घेणार तुमचं. तवा मंडळी, या वर्षी पूजेचा मान मामासने द्यायचा हे सगळ्यांच्या एकमुखाने ठरलेलं आहे. बुवा, याच्यात तुझंच नाही तर गावाचं बी लय मोठं नुकसान आहे. ते मामा काही शहाण आहे का? वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. आजपर्यंत गावातल्या प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग होता, पण बहुतेक आता गावकऱ्यांना मी नकोसा झालोय. अरे तू नाही नकोस झालाय. त्या मामाने गावकऱ्यांना भुरळ घातली आहे. पण तू नको काय काळजी करू. आपण काहीतरी मार्ग काढू. बुवा, काय रे? तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मामांबद्दल. मामाबद्दल? घाबरू नका, मला पाटील साहेबांनीच पाठवलंय. तू थांबितच आलो. मामा काय एकटेकटा हसायला लागलात? तुम्ही पाडूनच बघतोय. हा आला का तेच आहे की. आवडलं वाटतं. बरं मामा, अगदी तुमच्या मनासारखं झाले बरं का. यंदाची पूजा तुमच्याच हस्ती ठरली बघा. त्याचंच आमंत्रण तुम्हाला द्यायला आलतो. त्या बुवाचा करेक्ट कार्यक्रम केलाय. वा 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 दादा वा. दादा, फक्त हे लक्षात असू दे, आपण दोघे एकमेकांना जोर सहाय्य करतोय ना, वर देवीचा हात आपल्या डोक्यावर राहणार. मामा, त्याचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का. मी तुमच्या पायाशीच आहे. फक्त तुमचा हात आमच्या डोक्यावर असू द्या म्हणजे झालं. राहणार राहणार, काळजी करू नका दादा.
चल 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 बाई अहो सत्या, मामाचा खेळ संपला. चल 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 चल. अहो काय करताय सोडा. अरे थांबा की, थांबा ना. थांबवत नाही ग, थांबवत नाही. कमॉन. अहो थांबा की, जाऊ नका. अहो हळू करा की. थांबा. काय करताय? मग काय चाललंय? तो मोबाईल बंद कर. मी नाही येतो. मी नाही. खाली 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 कर ना बाबा. तो व्हिडिओ खाली कर ना. बुवा. ओ बुवा साहेब, तो व्हिडिओ डिलीट करा ना. गावात इज्जत जाईल हो माझी. खूप इज्जत आहे हो माझी. डिलीट करा ना, कृपा करा माझ्यावर. ओ बुवा. सत्या, सत्तू दादा, बुवांना सांग ना तो व्हिडिओ डिलीट करायला. बघू नका ना हो, सारखं सारखं नका बघू ते. तुम्ही सांगा ना. घबरे कोण कोण नाही बाबा, सगळे गेले. आता तुम्हीच आहे बघत. सांग ना, डिलीट करायचं. सांगू का? सांग सांग. बरोबर रे बाबा, सांग सांग सांग. लवकर सांग 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 ना. न सांगता ऐका ना थोडं. करा ना डिलीट. करा ना हो, कृपा करा माझ्या. डिलीट करा ना ते. हो बुवा, करा ना डिलीट डिलीट. बुवा, चेहऱ्यावर न कळू तरी दे काय करणार नक्की.